जय शिवराय मित्रांनो, आज आहे 22 मे आणि आज सकाळपासून अनेक भागांमध्ये जवळपास महाराष्ट्राच्या 80% भागांमध्ये आभाळ चालू आहे। त्याचबरोबर आमच्या भागात तर पुन्हा पावसाची शक्यता झालेली आहे। म्हणजे अशा प्रकारची कंडिशन महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। पावसाचं प्रमाण कमी जरी असलं तरी दिलासादायक ढगाळ वातावरण मात्र अजून 3 दिवस कायम आहे। 3 ते 4 दिवस मध्यंतरी 25-26 ला वारे जोराने वाहणार आहेत आणि मान्सूनला आणखीन गती देणार आहे। अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होऊन सुद्धा तो कर्नाटककडे प्रवेश करायचा अंदाज आहे आणि येत्या आठवड्यामध्ये कर्नाटक व्यापण्याची देखील शक्यता आहे। 4 ते 5 जून पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होऊन दमदार हजेरी सुद्धा लावणार आहे। सध्या जसं तुम्हाला मागच्या 5 ते 7 दिवसापूर्वी सांगितलं की 21-22 काळामध्ये ढगाळ वातावरणामुळे टेम्परेचरही कमी होऊ शकतं। आता अनेक भागात रोजच ढगाळ वातावरण मिळत नाही, कधी एक दिवस आड मिळते। अशा सुद्धा भागांना घाबरण्याची कंडिशन नाहीये। पण ठीक आहे, आज पाऊस जो आहे 22 मेचा कुठे कुठे राहू शकतो एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर ज्या ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्यात असेल, 2 आणि 2:30च्या टायमिंगला दुपारनंतर गरमीची लेवल वाढेल। अशा ठिकाणी संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल। या पावसाची व्याप्ती सर्व दूरची नाहीये, सगळ्यांनाच होईल अशी ही कंडिशन नाहीये। पण यातली गुड कंडिशन अशी आहे की या वातावरणाची क्रेज जी आहे ती 25 तारखेपर्यंत कायम आहे। आता विभाग आणि जिल्हे आणि तालुक्यात थोडक्यामध्ये पाहूयात। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आज पुणे सर्कलमध्ये काल सक्रिय नसलेला पाऊस आज सक्रिय होऊन जाईल। अहिल्यानगरला सलग 3 दिवस वातावरण चांगल्या भाग बदलत पद्धतीचंच पाहणार, कामेकोपरे रोज घेत राहणार आहे 3 दिवस। नाशिक क्षेत्रात सुद्धा जसं की मालेगाव, येवला, नांदगाव हे जे काही पट्टे आहेत, वैजापूर उत्तर भाग, कन्नड, सिल्लोड जे भाग आहेत, इथेही ढगाळ वातावरण आणि शितोळ्याचा वर्षाव हा आज दुपारनंतर कोणत्याही क्षणी किंवा सकाळी सुद्धा काही ठिकाणी चालू असेल। भोकरदन, जाफराबाद या भागाचाही समावेश हलक्या ते मध्यम पावसावर जाईल। अंबड, घनसावंगी, गेवराई पट्टे, शहागड, बीड, वडवणी, लातूर, निलंगा, केज हे जे भाग आहेत, परभणी परिसर असेल, इकडे हिंगोली वसमत असेल, इथे स्थानिक वातावरणाचा इफेक्ट या 3 दिवसात कोणत्याही टायमिंगला असेल आजही शक्यता वाटते आहे। त्यानंतर विदर्भाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागांना सध्या तरी पाऊस नाही। मात्र एक गुड कंडिशन अशी आहे की 28 तारखेच्याही अगोदर इथे स्थानिक वातावरणाचे इफेक्ट होऊ शकतात, पावसाचे सरी देखील कोसळू शकतात अशी इथे वातावरणाची शक्यता आहे। पण याच आठवड्यामध्ये सगळं चित्र पालटणार आहे। मान्सून पूर्व पावसाची देखील हजेरी याच आठवड्यामध्ये शेवटच्या क्षणाला का होईना सुरुवात होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून हा ऍक्टिव्हेट होऊन पेरणीसाठी आपल्याला 12-13 तारखेपासून स्टार्टअप देखील होईल आणि परिस्थिती गेल्या वर्षी एवढीच या जून महिन्याची ही चांगली आहे आणि जुलै महिन्याची आहे। पुढे चालून सुद्धा एखादा छोटा मोठा 15 दिवसाचा खंड पडून परतीचा मान्सून महापुरासारखा राहील हे देखील वक्तव्य आपण केलेलं आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या माहितीच तो सांगतो, मागे जसं 14-15 पासून जे बखाडी वातावरण होतं 18 पर्यंत 19 पर्यंत, या वातावरणामध्ये जे काही मान्सूनच्या बाबतीत दुष्काळी निगेटिव्ह बातम्या पसरत आलेले होते ते आता ह्या 2-4 दिवसामध्ये पुन्हा चेंजेस होतील असा दावा देखील आपण हसनाबादच्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे। आता 1-2 दिवसामध्ये ह्या बातम्या पुन्हा दिलासादायक येतील, तुम्हाला हेही सांगण्याचा प्रयत्न करतो। इथेच थांबतो। जय शिवराय, धन्यवाद। भेटूया संध्याकाळच्या ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये, जे ऍप्लिकेशन आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला लिंक आहे। जय शिवराय, धन्यवाद।